शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध झालेला असा व्यवसाय. आता जे काही बेरोजगार शेतकऱ्यांचे मुलं असतात ची सरासरी किंमत किती आहे, येणाऱ्या सरकारी योजना कोणकोणत्या आहेत, आणि जर आपल्याजवळ पैसेच नसले तर आपल्याला कर्ज सुविधा उपलब्ध सुद्धा होती, चांगली कमाई सुद्धा आहे, आणि आपल्याला महाडीबीटीच्या माध्यमातून यासाठी अनुदान सुद्धा मिळवायचं. 5,000 रुपये रोज जरी धरला तर तुम्ही 1.5 लाखानं 9 लाख रुपये वर्षाची कमाई. ज्याची इच्छा असेल त्यानं नक्कीच या व्यवसायासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आपण आज महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कारण शेतकऱ्यांना शेतीमध्ये आता तंत्रज्ञान अवगत करावं लागणार आहे, नवीन नवीन बदल करावं लागणार आहेत. जसं आता महाविस्तार ॲप आलेलं आहे, तसं एक आता भारत विस्तार ॲप येणार आहे एआयच्या माध्यमातून. यापुढे आपल्याला शेतीसाठी बरेचसे बदल करावे लागणार आहेत. आता मला सांगा, आतापर्यंत आपण शेती बैलाच्या नांगरानं नांगरीत होतो. आता कुठं बैलाचा नांगर दिसतो का हो तुम्हाला? सगळे शेतकरी आता ट्रॅक्टरनं शेती नांगरायला लागलेत. आणि तसाच पुन्हा एक शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध झालेला असा व्यवसाय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला इत्यंभूत सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता आजकाल झाले काय, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आलेले. आता साधी गोष्ट, आपण पीक विमा भरल्यावर ई पीक पाहणी आपल्यालाच करावं लागेल मोबाईलच्या माध्यमातून. मोबाईल म्हणजे एक प्रकारचं तंत्रज्ञानच आहे. ई पीक पाहणी असेल, आपल्याला पीक विम्याची तक्रार करायची असेल, किंवा ज्या बारा भानगडी काही करायच्या, तर सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे बदल करणं गरजेचं आहे. आणि तशीच आता जे काही बेरोजगार शेतकऱ्यांचे मुलं असतात, अशा शेतकऱ्यांना एक व्यावसायिक संधी म्हणजे ड्रोन फवारणी. आता तुम्ही बघत असाल सध्या काय लय ड्रोन कुठं नाहीत, मोठमोठ्या कंपन्या जवळ आहेत आणि ते सध्या त्याच्यावर व्यवसाय करायलेत. आणि आता याची संधी आपल्याला ग्रामीण भागातले जे काय आपले शेतकऱ्याचे पोर आहेत याच्यासाठी सुद्धा उपलब्ध झाली. आता तुम्ही म्हणता ते 10-12 लाखाचं ड्रोन घ्यावा आणि ते कुठं चलन आणि कोण फवारीन, तर तुम्हाला सांगतो याच्या पुढे पाठीवरचा फवारा दिसणार नाही, हाताचा फवारा दिसणार नाही आणि बॅटरीचा फवारा दिसणार नाही. प्रत्येक जण आता ड्रोनच फवारणी करणार आहे. कारण कमरा इतकं सोयाबीन झाल्यावर त्याच्यात जाचा लाग होतो का? बळजबरी जाऊन फवारा लागतंय का नाही? मग त्याच्यामुळे प्रत्येक जण ड्रोननं फवारणी करणार आहे. जसं ट्रॅक्टरनं नांगरी आता कोणी बी करायली, प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टरनं नांगरला. आता त्या ट्रॅक्टरची बी किंमत 10-12 लाख रुपये आहेच. आता 8-9 लाख रुपयाचं ते हेड, त्याच्यानंतर त्याला ट्राली, नांगर, मोगडा, पेरणी यंत्र असा विचार केला तर ते 15 लाखा लोक जाते. मग हे ड्रोन जर 8-10 लाखाचं घेतलं, त्याच्यात बी पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे 10 लिटरचं, 15 लिटरचं, 20 लिटरचं, त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. हे सगळं आपल्याला बघायचंय. त्या ड्रोनची सरासरी किंमत किती आहे, त्याच्यानंतर ड्रोनवर मिळणाऱ्या सरकारी योजना कोणकोणत्या आहेत, आणि जर आपल्याजवळ पैसेच नसले तर आपल्याला कर्ज सुविधा उपलब्ध सुद्धा होती, त्यावर कर्ज सुद्धा मिळते. म्हणजे ड्रोनच्या फवारणीतून चांगली कमाई सुद्धा आहे. कारण आता सध्या 400 ते 500 रुपये एकरनं फवारणी चालू आहे आणि 8 ते 10 मिनिटातच 1 एकरची फवारणी ते ड्रोन करते. त्याच्यामुळे सगळी माहिती इत्यंभूत बघून घ्या. आता मला सांगा, समजा ड्रोननं फवारणी शेतकरी करायला लागले, 8 ते 10 मिनिटात फवारणी व्हाली म्हणल्यावर कोण करणार नाही बरं? आणि जर 8 ते 10 मिनिटात होत असतं तर दिवसभरात 10 एकर होईल, 20 एकर होईल. 20 एकर जर फवारणी झाली तर 10,000 रुपयाची वाली. आणि त्याला काय पुन्हा पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, बॅटरीवर चार्ज होते आणि चार्ज करायचं फवारायचं. आणि महत्वाचं, आता तुम्हाला वाटतं हे चालवायचं कसं, तर त्याच्यासाठी सुद्धा सारथी योजनेतर्फे हे प्रशिक्षण मोफत राबवलं जातं. त्याचे पण या अगोदर आपण व्हिडिओ केलेले, तुम्ही बघितले असते तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे हे मोफत प्रशिक्षण घ्यायचं. नाही तर ज्या कंपनीकडून ड्रोन घेतलंय त्या कंपनीवाले बी आपल्याला शिकून देतात. मात्र जर सारथी योजनेकडून घेतलं तर आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळतं, आणि सर्टिफिकेट असलं म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा ताण नाही. आता पाहायचं आपल्याला त्याच्या किमती, तर एक लक्षात घ्या, 10 लिटरचं जर ड्रोन घेतलं तर त्याची किंमत 4 ते 6 लाख रुपयापर्यंत. बरोबर, सहज घेऊ शकतो का नाही माणूस? मोबाईल घ्यायलेत राव 50-50 हजाराचा, मग हे तर व्यवसाय करून देणार आहे, 4 पैसे मिळून देणार आहे. 15 लिटरचं घेतलं तर 6 ते 8 लाख रुपये लागतील. त्याच्यानंतर 20 लिटरचं घेतलं तर 9 ते 12 लाख रुपये लागतील.
आता मोठं घेण्याचा काय फायदा आहे की आपल्याला एकदा पाणी टाकलं की पुन्हा डबल डबल त्याला खाली उतरायची गरज नाही जर मोठं घेतलं तर. पण ज्याला ज्याच्या हैसियतीप्रमाणे घेता येईल त्यानं ते घेण्याचा प्रयत्न करायचा. ही एक खूप मोठी संधी आहे आणि भविष्यात तुम्हाला गावागावात हे दिसणार आहेत, हे बी मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यामुळं आता हे ज्या किमती आहेत तर याच्यात आता वेगवेगळ्या कंपन्याच्या कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यात कशा, एक तर बॅटरी, ती कंपनी, कारण याच्यात हे महत्वाची बॅटरी. मग आता काही पंपासोबत बॅटरी एक येते, कधी सोबत दोन येते, कधी तीन येतात. याच्यासाठी किमती थोड्याफार कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यामुळे हे एकदम चांगली संधी आहे. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, महाडीबीटीच्या माध्यमातून याला अनुदान मिळतंय. आता वेगवेगळ्या जिल्ह्याला वेगवेगळं अनुदान आहे. त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. अनुदान किती आहे याची सविस्तर माहिती आपण पुन्हा देण्याचा प्रयत्न करू. आता समजा अनुदान आहे, आपल्या जवळ एवढे पैसे नाहीत, अनुदान तर मिळणारच आहे, पण घ्यायचंय ड्रोन, तर तुम्हाला सांगतो आपल्याला यासाठी कर्ज सुविधा सुद्धा उपलब्ध आहे, फायनान्स सुद्धा होते. वेगवेगळ्या बँका फायनान्स करतात, फायनान्सवाले फायनान्स करतात. कारण जसा ट्रॅक्टर घेतल्यावर आपल्याला फायनान्स करता येते का, तसंच ह्या ड्रोनला फायनान्स करता येते. त्याच्यामुळे ती बी अडचण नाही. म्हणजे एक लक्षात घ्या, सरकारी योजनेतून अनुदान आणि जे आपल्याला पैसे नगदी त्याला द्यावा लागणार आहेत त्याच्यावर आपल्याला फायनान्स सुद्धा मिळणार आहे. म्हणजे थोडेफार पैसे भरायचे, बाकीचं फायनान्स करायचं आणि आपल्याला महाडीबीटीच्या माध्यमातून यासाठी अनुदान सुद्धा मिळवायचं. म्हणजे मला एक सांगा, जसं आपण ट्रॅक्टर महाडीबीटीच्या माध्यमातून घेतो का नाही, त्याला ₹1.25 लाख सबसिडी भेटती ना, याला त्याच्यापेक्षा जास्त सबसिडी भेटती. आणि फायनान्स करायचं, बाकीचे पैसे आपले फेडीत बसायचं. आता तुम्ही समजा रोजचं 10 एकर जरी फवारलं, ₹500 एकरनं, तर ₹5,000 रोज व्हालाय. समजा 12 महिन्यातून 3 महिने जरी चाललं तर लावा तुम्ही गणित किती व्हालंय. ₹5,000 रोज जरी धरला तरी 3 15 ₹1.5 लाख महिना. आणि तुमचं 3 महिने नाही 4 महिने बी चाललं, समजा 3 महिनेच धरा, तरी ₹4.5 लाख तुमचं वर्षाचं उत्पन्न. तर ते बी हे खरीपाचं. रब्बीत हरभरे फवारा लागते, काही शेतकरी ऊस फवारते, त्याच लावा. म्हणजे सरासरी 6 महिने जरी चाललं तर तुम्ही 1.5 लाखानं ₹9 लाख वर्षाची कमाई. आणि त्याच्यानंतर काय, त्याची पुन्हा बॅटरीची गॅरंटी येते, वॉरंटी येते, काही प्रॉब्लेम आला तर तो माणूस येतो, दुरुस्त करून देतो. त्यामुळे ती झंझट नाही. असा हे महत्वाचा एक चांगला व्यवसाय शेतकऱ्यांना आता यापुढे उपलब्ध होणार आहे. ज्याची इच्छा असेल त्यानं नक्कीच या व्यवसायासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. कारण आजकाल नोकऱ्या लागणं, शेती कोणाला करू वाटणं. जसे आता ट्रॅक्टरवाले मजेत आहेत का, तसे पुढे फवाऱ्यावाले राहणार आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडला असेल हा व्यवसाय तर नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. जय जवान जय किसान.